हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकातील टॉपिक नंबर 9 सुरू केलेला आहे. टॉपिकचं नाव आहे कार्बनी संयुगे, कार्बन कंपाऊंड्स. सी, कार्बनी संयुगे कोणाला म्हणायचं हे आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये क्लिअर केलेलं आहे. इंट्रोडक्टरी एक व्हिडिओ केलेला होता मी. त्या व्हिडिओमध्ये सगळी डिटेल माहिती अबाउट कार्बन, अबाउट संयुगे म्हणजे कार्बन कोणाला म्हणतात, संयुगे कोणाला म्हणायचं, हे सगळं मी मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. पहा, आता कार्बनबद्दल आपण बोलतोय. तर कार्बन म्हणजे काय, कार्बन हा शब्द कशावरून आलेला आहे, कार्बनचा अणुअंक किती आहे, कार्बनचे अणुवस्तुमान किती आहे, कार्बनची संयुजा किती आहे, कार्बन कशावरून शब्द आलेला आहे, कार्बन होतं तयार कशापासून, कसा तयार होतो कार्बन, हे सगळं माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि ते सगळं आपण प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. पहा, टॉपिकचं नाव काय आहे आपल्या, कार्बनी संयुगे. आता सगळ्यात पहिला प्रश्न येतो, संयुगे म्हणजे काय, ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. कंपाऊंड्स कोणाला म्हणायचं, तर जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अनेक अणू किंवा मूलद्रव्य रासायनिक अभिक्रियेने एकत्र येतात तेव्हा त्यांना संयुगे असं म्हटलं जातं बाळांनो. पहा, कार्बनी संयुगे कोणाला म्हणायचं, तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, खूप सारे एक्झाम्पल्स दिले होते. आपले नैसर्गिक धागे असतील, जीवाश्म इंधन असेल, आपली काही पोषक द्रव्ये असतील, डाळी असेल, अन्नपदार्थ असतील, या प्रत्येक पदार्थामध्ये कार्बन हा मुख्य पदार्थ असतो. ओके, कार्बन हा तिथं जो काही घटक मुख्य पदार्थ असतो, घटक मूलद्रव्य असतं, हे कोणतं असतं, तर कार्बन. एक्सेप्ट 3. कोण कोण हो, तर एक म्हणजे धातू, दुसरं म्हणजे काच आणि तिसरं म्हणजे माती. हे 3 जर का उदाहरणे सोडली तर हे 3 सोडून कार्बन, आपण ह्या तिघांमध्ये फक्त कार्बन आपल्याला आढळत नाही, बाकी सगळीकडे आपल्याला कार्बन हा पाहायला मिळतो. हे आपण प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. पहा, आता आपण हेडिंग टाकलेलं आहे कार्बन एक आगळे वेगळे मूलद्रव्य. कार्बन इज ॲन व्हर्सटाईल इलेमेंट. ओके, इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ व्हर्सटाईल इलेमेंट. का बरं याला एक आगळं वेगळं मूलद्रव्य म्हणत असतील, का कार्बन हे वेगळं आहे किंवा का कार्बन हे स्पेसिफिकच आहे, तर त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत बाळांनो, त्याचे काही गुणधर्म आहेत. कोणते ते गुणधर्म, हे गुणधर्म पाहण्याआधी आपण काही गोष्टींबद्दल बोलणार आहे. तर त्या गोष्टी अशा आहेत, एक म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि दुसरं म्हणजे आहे संयुजा. आता तुम्हाला सगळ्यांना इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण विचारलं तर ते तुम्हाला सांगता आलंच पाहिजेत. ओके, सी, कार्बनी संयुगे कोणाला म्हणायचं, अशी संयुगे की ओके, ज्या संयुगांमध्ये कार्बन हा घटक मूलद्रव्य असणारे किंवा जी संयुगे कार्बनपासून बनलेली असतात त्या संयुगांना कार्बनी संयुगे असं म्हणतात. एक्सेप्शनल केसेस मी तुम्हाला सांगितल्या, फक्त धातू, काच आणि माती हे जर का तिघं सोडले तर बाकी सगळ्याच्या सगळ्या वस्तू या कशापासून बनलेल्या आहेत, कार्बनपासून बनलेल्या आहेत. का कार्बनपासून बनलेल्या आहेत, कारण की कार्बनकडे काही गुणधर्म आहेत. आता ते गुणधर्म पाहण्याआधी कोणकोणत्या वस्तू आहेत की ज्या कार्बनपासून बनलेल्या आहेत, जसं की मी तुम्हाला सांगितलं, एक म्हणजे सर्व वस्तू. हां, आता त्या सर्व वस्तूंमध्ये कोण कोण येतं, तर दुसरं मी सांगेन, सर्व सजीवसृष्टी ही जी आहे ही देखील कार्बनी संयुगांपासून बनलेली आहे. सर्व सजीवसृष्टी किंबहुना आपले जे शरीर आहे हे देखील कार्बनी संयुगापासून बनलेले आहे. आपले शरीर हे देखील कार्बनी संयुगापासून बनलेले आहे. आता कसे हे कार्बनी संयुगापासून बनलेले आहे पहा, उदाहरणार्थ कार्बनपासून एक जर का आपण सिंपल कंपाऊंड घेतलं किंवा सिंपल काय म्हणूया त्याला, संयुग घेतलं, मिथेन. इथं जे मी रासायनिक सूत्र लिहिलेलं आहे हे कशाचं आहे हो, हे मिथेनचं आहे. याच्यामध्ये कार्बन बरोबर हायड्रोजनचे किती अणू आलेले आहेत, तर कार्बन या एका अणूने हायड्रोजनच्या 4 अणूबरोबर तिथं सहसंयुज बंध तयार केलेला आहे. आता सहसंयुज बंध म्हणजे काय, तर सहसंयुज बंधाला इंग्लिशमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतात. सहसंयुज म्हणजे कोव्हॅलंट. आता
कोव्हॅलंट बॉन्ड तयार कसा होतो किंवा सहसंयुज बंध तयार कसा होतो पहा. जर का आपण कार्बन हा घेतला तर याचा ॲटॉमिक नंबर अणुअंक किती आहे हो, तर 6 आहे. अणुअंक 6 आहे म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आलं, 2 आणि 4. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यालाच इलेक्ट्रॉन स्वरूपन असं म्हटलं जातं. ते किती आलं, तर 2 आणि 4. आता इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 आणि 4 येत असेल तर याची संयुजा किती येणार आहे, 4. 4 म्हणजेच किती, तर 4 बॉन्ड. संयुजा किती आली, 4. मग ह्या 4च्या इथे हायड्रोजन हे अणू ह्या एका कार्बन अणूबरोबर 4 हायड्रोजनचे अणू अटॅच होऊन त्यापासून तयार काय होतं, तर मिथेन हा तयार होतो. ओके, हा काय तयार झाला, मिथेन तयार झाला. अशा पद्धतीनं एका मिथेनपासून अगदी DNA पर्यंत, ओके, DNA पर्यंत आपण काय करू शकतो, नंबर ऑफ कंपाऊंड तयार करू शकतो. म्हणजे जे काही आपलं शरीर आहे आणि जी काही संपूर्ण सजीवसृष्टी आहे ही देखील कार्बनी संयुगापासून बनलेली आहे. मिथेन या एका रेणूपासून, अगदी ह्या छोट्या रेणूपासून अगदी एका महाप्रचंड रेणूपर्यंत, DNA हा काय आहे हो, एक महाप्रचंड रेणू आहे. त्याचं जे रेणू वस्तुमान असतं हे किती व्याप्तीमध्ये मोजतात, 10⁻12. पहा, 10⁻12 म्हणजे काय, तर त्याला तेवढे आपण काय करत जाणार आहे, वाढवत जाणार आहे. त्याला काय करत जाणार आहे, गुणाकार करत जाणार आहे. एवढा हा महाप्रचंड रेणू आहे, हा कार्बनपासून तयार होतो. आणि म्हणून कार्बन हे एक आगळेवेगळे मूलद्रव्य आहे. का आगळेवेगळे मूलद्रव्य आहे, कारण की कार्बनमध्ये 4 संयुजा आहे. आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन किती आहे, संयुजा इलेक्ट्रॉन किती आहेत, तर 4 आहेत. म्हणून त्याची व्हॅलन्सी म्हणजे संयुजा ही किती येते, तर 4 येते. 4 संयुजा आल्यामुळे तो काय करतो, इतर कोणतेही मूलद्रव्य असू देत किंवा आणखीन हायड्रोजन असू दे, ऑक्सिजन असू दे, नायट्रोजन असू दे, अशा वेगवेगळ्या मूलद्रव्यांबरोबर सहसंयुज बंध तयार करतो. सहसंयुज बंध तयार करतो म्हणजे तो काय करतो, इलेक्ट्रॉन घेतही नाही आणि इलेक्ट्रॉन देतही नाही. मग काय करतो, तर इलेक्ट्रॉनचे संधान करतो कार्बन. पहा, कार्बन काय करतो, कार्बन इलेक्ट्रॉनचे संधान करतो. आता संधान म्हणजे काय, तर शेअरिंग. याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर शेअरिंग. सॉरी, मराठीमध्ये संधान म्हणतात आणि इंग्लिशमध्ये शेअरिंग म्हणतात. काय करतो, तो शेअरिंग करतो इलेक्ट्रॉनचं. म्हणजे एकमेकांबरोबर आपल्याला सवय असते की नाही शेअर करायची, तसं करतो. आणि त्या शेअरिंगमधून वेगवेगळे तिथं संयुग तयार होतात. ओके, आता ही जी काही प्रॉपर्टी आहे कार्बनची, हे आता कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत तेच आपण पाहिलं जाणार आहे. एक तर क्लिअर झालं, कार्बनला आगळंवेगळं मूलद्रव्य का म्हणायचं. पॉईंट नंबर 1, जर का तुम्हाला शास्त्रीय कारणे द्या मध्ये विचारलं जाईल, कार्बन हे एक आगळेवेगळे मूलद्रव्य आहे. कारण की, ओके, का लिहायचं, एक म्हणजे कार्बनच्या बाह्यतम कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 4 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन किती झाले, 4 झाले. ओके, संयुजा इलेक्ट्रॉन 4 झाले म्हणजे त्याची संयुजा 4 आली. संयुजा 4 आली म्हणजे तो काय करतो, इतर मूलद्रव्यांबरोबर सहसंयुज बंध तयार करतो. कशाने, इलेक्ट्रॉनच्या संधानाने, इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगने तो काय करतो, इतरांबरोबर सहसंयुज बंध तयार करतो. हे क्लिअर. आता हे जर का सोडलं तर आणखीन फक्त धातू, काच आणि माती या वस्तू जर का सोडल्या तर सगळेच्या सगळे पदार्थ हे कार्बनच्या संयुगांपासून बनलेले आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं, पूर्ण जी काही सजीवसृष्टी आहे ही कार्बनच्या संयुगांपासून बनलेलं आहे. आणखी आपले जे काही शरीर आहे हे देखील पूर्णपणे कार्बनच्या संयुगांपासून बनलेलं आहे. म्हणजे कार्बनपासून एका छोट्या रेणूपासून म्हणजे CH4 पासून अगदी कुठपर्यंत, अगदी DNA पर्यंत, म्हणजे ह्या महाप्रचंड रेणूपर्यंत रेणू तयार होऊ शकतात. म्हणून कार्बन हे एक आगळेवेगळे मूलद्रव्य आहे. कारण की कार्बनकडे कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत त्याच आता आपण पाहायला जाणार आहे. त्या प्रॉपर्टीज आता आपण 1 बाय 1 बघूयात. कोणकोणत्या गुणधर्म आहेत कार्बनचे हे आपण पाहणार आहोत. पहा, आता आपण कार्बनचे गुणधर्म पाहणार आहे. कार्बनचे गुणधर्म पाहण्याआधी जसं की मी तुम्हाला सांगितलं, कार्बनच्या एका अणूपासून एक कार्बनचा अणू असे अनेक कार्बनचे अणू मोठ्या संख्येने एकत्र येऊन त्यापासून प्रचंड मोठे रेणू तयार होतात. आणि म्हणून देखील कार्बनला एक आगळेवेगळे मूलद्रव्य म्हटलं जातं. आता मग असे कोणते रेणू आहेत आणि त्याचं रेणू वस्तुमान काय आहे हे आपण काही 2-3 एक्झाम्पल्स बघणार आहोत, 2-3 उदाहरणं बघणार आहोत. काय म्हटलं मी, तर
कार्बनचा एक अणू कार्बनचे असं म्हणूयात आपण, कार्बनचे अनेक अणू मोठ्या संख्येने एकत्र येऊन त्यापासून प्रचंड मोठे रेणू तयार होतात. उदाहरणार्थ पहा, मिथेन पासून अगदी सगळ्यात छोटा जो आहे हा कोणता आहे, मिथेन आहे. मिथेनचं रेणुवस्तुमान किती आहे तर 16 आहे. रेणुवस्तुमान म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये मोलार मास किंवा मोलिक्युलर मास असं देखील म्हटलं जातं. ते किती आहे 16 आहे. त्या मिथेनपासून एका छोट्या रेणूपासून अगदी DNA पर्यंत ही काय आहे, इट इज वन काइंड ऑफ अ चेन. ओके, DNA पर्यंत मोठे रेणू तयार होतात. ओके, मोठे रेणू तयार होतात. याचं किती आहे तर 16 आहे. याचं किती आहे तर याचं 10⁻² म्हणजे तुम्ही ते काउंटच करू शकत नाही, इतकं त्याचं मोठं रेणुवस्तुमान आहे. पहा, उदाहरणार्थ इथं समजा मी पहिला मिथेन घेतला तर त्याचं किती आहे तर रेणुवस्तुमान 16 आहे. त्या पद्धतीनं आपला जो घरातला गॅस असतो तो त्याचं जे सूत्र आहे रासायनिक हे C3H8. ओके, म्हणजे याला प्रोपेन असं म्हटलं जातं आणि C4H10 याला ब्युटेन असं म्हटलं जातं. ओके, इट इज दी कॉम्बिनेशन ऑफ प्रोपेन आणि ब्युटेन. हे कशाचं कॉम्बिनेशन आहे तर प्रोपेन आणि ब्युटेन. आणि हे जे उदाहरण आहे हे आपल्या घरातील स्वयंपाकाचा गॅस, याचं जर का रेणुवस्तुमान काढलं तर हे 44 येतं आणि याचं जर का रेणुवस्तुमान काढलं तर हे 58 येतं. आता रेणुवस्तुमान कसं करतात हे मी सांगत बसत नाही. ओके, कसं येणार आहे, हायड्रोजनचं एका अणूचं अणुवस्तुमान अधिक याच्यामध्ये कार्बनच्या 4 अणूंचे अणुवस्तुमान आणि हे सगळं एकत्र करून रेणुवस्तुमान तयार होतं. पहा, इथं किती आहे, एकाचं 12 आहे, 12 किती येतं 48, 48 अधिक 10 58. इथं 12 36 आणि 36 अधिक 8 किती येतात तर 44. अशा पद्धतीने ते रेणुवस्तुमान काढलं जातं आणि हे तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्ड्समध्ये शिकलेला आहात. आणखी एखादं एक्झाम्पल घेऊयात आपण. कोणतं घेऊयात तर बेन्झीन. हा काय आहे, उदाहरणार्थ हा आहे मिथेन, हा आहे स्वयंपाकाचा गॅस म्हणजे आपल्या सिलेंडरमध्ये जो असतो ना तो काय असतो, इट इज कॉम्बिनेशन ऑफ प्रोपेन आणि ब्युटेन. तिसरं एक्झाम्पल आपण घेऊयात. बेन्झीन हे एक सेंद्रिय संयुग आहे. ओके, आणि याचा रासायनिक फॉर्म्युला काय आहे पहा, याचं जे रासायनिक सूत्र आहे हे C6H6. ओके, C6 आणि हायड्रोजनचे 6, कार्बनचे 6 अणू आणि हायड्रोजनचे 4 अणू एकत्र येऊन इथं किती येतं तर त्याचं जे रेणुवस्तुमान आहे हे 78 येतं. असे खूप सारे आहेत. फॉर एक्झाम्पल आपण ग्लुकोज घेऊयात, 12, 22 आणि 11. ओके, कार्बन 12, हायड्रोजन 22, ऑक्सिजन 11. हे कशाचं उदाहरण आहे, ग्लुकोज किंवा साखर. ओके, याचं जे आहे हे किती येतं नियर अबाउट 342. ओके, अशा पद्धतीनं काही कंपाऊंड्स आहेत, इकडं काही संयुग लिहिलेले आहेत आणि काही इकडं त्यांची वस्तुमान लिहिलेले आहेत, रेणू वस्तुमान लिहिलेले आहेत. इथं कार्बनची काही संयुग लिहिलेले आहेत की जी छोट्यापासून तयार होऊन मोठ्यापर्यंत येतात. आता काय पाहायचं आहे आपल्याला, हे छोट्यापासून मोठ्यापर्यंत येतात, काय कारण आहेत बाबा यासाठी, तर त्यासाठी पुढचा पॉईंट आहे कार्बनची ठळक वैशिष्ट्ये. कार्बनची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत. कार्बनची ठळक वैशिष्ट्ये तर एक म्हणजे जे सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे शृंखला बंधन शक्ती. शृंखला बंधन शक्ती, इन इंग्लिश इट इज नोन ॲज कॅटनेशन पॉवर. कॅटनेशन पॉवर. आता कॅटनेशन पॉवर म्हणजे काय पहा,
त्या शब्दावरून तुम्हाला लक्षात ठेवणं सोपं जाईल. शृंखला बंधन. कॅटेनेशन. कॅटेनेशन मीन्स चेन फॉर्मेशन. ओके, कॅटेनेशनचा अर्थ काय हो? कॅटेनेशन मीन्स, याचा मराठी अर्थ काय आहे तर चेन फॉर्मेशन. चेन फॉर्मेशन म्हणजेच याला काय तयार करायची? शृंखला तयार करायची, साखळी तयार करायची. शृंखला किंवा साखळी तयार करणे. आता कोण साखळी तयार करतं तर पहा, कार्बनमध्ये एक अशी पॉवर असते. कोणती पॉवर तर शृंखला बंधन शक्ती म्हणजे कॅटेनेशन पॉवर. कॅटेनेशन पॉवर काय आहे तर पहा, कार्बन हा इतर कार्बन अणू बरोबर वन कार्बन ॲटम कॅन मेक स्ट्रॉंग बॉन्ड बिटवीन अनादर कार्बन ॲटम्स. ओके, आणि ही जी काही त्याची अद्वितीय क्षमता आहे, या कार्बनच्या अद्वितीय क्षमतेला किंवा या गुणधर्माला शृंखला बंधन शक्ती असं म्हटलं जातं. पहा, म्हणजे जर का मी इथं CH4 लिहिलेलं आहे तर आणखी मी इथं CH2 लिहू शकते, आणखीन इथं CH2 लिहू शकते, आणखीन इथं CH4 लिहू शकते. अशा पद्धतीनं काय होतं, एक कार्बन दुसऱ्या कार्बन बरोबर सहसंयुज बंध तयार करतो. ओके, मग इकडं पण तुम्ही वाढवू शकता शृंखला, इथं पण वाढवू शकता. एखादा असेल, इतकं छोटं असेल, अशा पद्धतीनं अप टू असं 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 करत करत अगदी n पर्यंत नंबर ऑफ काय होणार आहे तर अशी खूप सारी मोठीच्या मोठी साखळी. म्हणजे एक कार्बन ॲटम, एक कार्बनचा अणू दुसऱ्या कार्बनच्या अणूबरोबर सहसंयुज बंध तयार करतो. काय करतो तर सहसंयुज बंध तयार करतो. आणि ही जी काही कार्बनची अद्वितीय क्षमता आहे यालाच म्हटलं जातं शृंखला बंधन शक्ती. आणि याच्यामुळेच तर काय होऊ शकतं, मिथेनपासून DNA पर्यंतचे म्हणजे एका लहान रेणूपासून अगदी महाप्रचंड रेणू तयार होऊ शकतात. ते कशामुळे तयार होऊ शकतात? या प्रॉपर्टीमुळे किंवा या गुणधर्मामुळे. काय होतं, एक कार्बनचा अणू ओके, हे झालं पहिलं. आता दुसरं आणखी काय करू शकतो पहा, कार्बन आहे ना काय करतो, एक कार्बन अणू हा त्याच्यामध्ये बंध तयार करण्याची क्षमता असते. जसं की आपण बघितलं. ओके, कोणता बंध? सहसंयुज बंध. तो किती प्रकारचे बंध तयार करू शकतो? एकेरी बंध, एक कार्बनचा अणू 1, 2, 3 असे वेगवेगळे बंध तयार करतो. पहा, एक कार्बनचा अणू एका कार्बनच्या अणूपासून असं म्हणूयात आपण, एका कार्बनच्या अणूपासून अनुक्रमे 1, 2, 3 बंध तयार होतात. आपण शिकलेलो आहे बंध तयार होणे म्हणजे काय आहे, आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकलेलो आहे. ओके, किती बंध तयार करू शकतो ते? 1, 2, 3. जो एक होईल त्याला म्हणतात एकेरी बंध. जर का 2 तयार केले तर त्याला म्हणतात दुहेरी बंध. इंग्लिशमध्ये सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि तिसरा जो आहे हा तिहेरी बंध, त्यालाच काय म्हटलं जातं तर ट्रिपल बॉन्ड असं म्हटलं जातं. ओके, मग आता प्रत्येकाचं आपण एक एक उदाहरण पाहूयात की ज्याच्यामध्ये कार्बनचा एकच बंध आहे. पहा, उदाहरणार्थ इथेन CH3 CH3 याचं थोडंसं तुम्हाला इयत्ता 9वी मध्ये झालेलं आहे. ओके, हे जे काही उदाहरण आहे याचं नाव आहे इथेन. म्हणजेच हा काय आहे हो, हा एक प्रकारचा अल्केन आहे. पहा, त्याच्यानंतर आता
इथला एक हायड्रोजन मी काढणार, इथला एक हायड्रोजन काढणार. आता हायड्रोजन काढल्यानंतर महत्त्वाचं काय असतं, कोणतंही कार्बन कंपाऊंड तयार होऊ दे त्या ठिकाणी प्रत्येक कंपाऊंडमध्ये प्रत्येक ठिकाणी कार्बनची जी संयुजा असते ती 4च आली पाहिजे. तर आणि तरच आपण लिहिलेलं उदाहरण हे बरोबर आहे, अदरवाईज ते चुकलेलं आहे. पहा आता कार्बनची व्हॅलन्सी म्हणजे संयुजा ही 4 झाली पाहिजे, म्हणजे त्याच्या चारही बाजूला 4 बंध हे कंपल्सरी असलेच पाहिजे आणि हे खूप इम्पॉर्टंट असतं. आता मला दुहेरी बंध दाखवायचे आहेत बरोबर ह्या दोघांमध्ये, तर मी असं लिहून चालेल का हो, CH3 डबल बॉन्ड CH3 चालेल का? किती झाले हे 3 4 आणि हा 5वा झाला. मग हे बरोबर आहे का? बरोबर नाही. मग मला काय करायचे, दुहेरी बंध तर दाखवायचा आहे आणि संयुजा पण 4च आली पाहिजे. सो मी इथं काय करणार, सी. आता ते जे उदाहरण आहे एकेरी बंधाचं ते मी तुम्हाला लिहून दाखवते. पहा 2 हायड्रोजन घेतले, ओके, प्रत्येक ठिकाणी त्याची संयुजा आली आहे का हो 4. इथं H, इथं H, इथं H, इथं H आणि इथं देखील H आलं का? CH3 सिंगल बॉन्ड CH3. ओके, आता आम्हाला काय करायचं आहे, दुहेरी बंध करायचं आहे आणि नंतर तिहेरी बंध करायचं आहे. सो दुहेरी बंध करताना मला काय करावं लागेल, तर या ठिकाणी C डबल बॉन्ड C, हो की नाही. मग पहा इथं 2 आले, मग राहिले किती, इथे एक राहिला, इथे एक राहिला आणि इथे एक राहिला. सो मला काय करावं लागेल हो, तर दुहेरी बंध करताना CH2 डबल बॉन्ड CH2, हायड्रोजन किती गेले, 2 गेले आणि मिडलला पण त्याचे किती आले, तर 2 आले. सो कसं होणार आहे इथं, सी मी असं केलं होतं ना आत्ता, किती झाले हो हे, 2 3 4 5, 2 3 4 5. इट इज करेक्ट वन, नो. मग मला काय करावं लागेल, हे काढावं लागेल, CH2 डबल बॉन्ड CH2. झाले का? असं नाही की पाहिजे की 4ही बाजूनं पाहिजे, तर काय पाहिजेत आपल्याला 4 पाहिजेत. जी कार्बनची संयुजा आहे ही किती आली पाहिजे, 4 आली पाहिजे. पहा या कार्बनची संयुजा 1 2 3 4 आली का, याची 1 2 3 4, समजलं. आता तिहेरी बंध आपल्याला लागणार आहे. ओके, तिहेरी बंधामध्ये काय करायचे, तर कार्बन आणि हा कार्बन 1 2 3. ओके, आता मग किती राहिला, एकच हायड्रोजन राहिला, इकडं देखील एकच हायड्रोजन राहिला. म्हणजे कसं झालं, याचं नाव आहे इथिन आणि याचं नाव आहे इथिलीन. सो याचं जे नाव आहे ते मी लिहिणार आहे इथं, इथिन अल्किन, आणि याचं जे आहे CH ट्रिपल बॉन्ड CH, याचं जे नाव आहे हे इथिलीन हे नाव आहे. ओके, समजलं. हा झाला दुसरा गुणधर्म कार्बनचा. काय होतं, एका कार्बन अणूपासून अनुक्रमे 1 2 आणि 3 बंध तयार होऊ शकतात आणि त्याची आपण उदाहरणं बघितली. जो एक बंध तयार होतो त्याला सिंगल बॉन्ड म्हटलं जातं, एकेरी बंध म्हटलं. दुसरा जो तयार होतो त्याला दुहेरी बंध डबल बॉन्ड आणि तिसरा जो होतो त्याला तिहेरी बंध ट्रिपल बॉन्ड. पहा जो पुढचा गुणधर्म आहे कार्बनचा तो असा आहे की पहा चतुःसंयोजी असल्यामुळं तो काय करतो, तर तो स्वतःबरोबर दुसऱ्या मूलद्रव्यांबरोबर काय करतो, सहसंयुज बंध तयार करतो. नंबर 3 चतुःसंयोजी म्हणजे 4 व्हॅलन्सी आहे ना त्याचं, असल्यामुळे इतर मूलद्रव्यांशी सहसंयुज बंध तयार करून अनेक संयुगे निर्माण करण्याची क्षमता याच्यामध्ये असते. निर्माण करण्याची क्षमता कार्बनमध्ये असते. पहा उदाहरणार्थ आता मी CH4 घेतला, ओके, मिथेन. एक CH4 काढला आणि त्याच्या जागी मी दुसरा घेतला, म्हणजे CH3 काढला, एक हायड्रोजन राहिला, तिथं Cl घेतला, दुसरं कंपाऊंड तयार झालं. दुसरं CH2 घेतला आणि 2 Cl2 घेतले, तिसरं कंपाऊंड तयार झालं. हे एक संयुग तयार झालं, इथं 4 हायड्रोजन होते. सी इकडे लक्ष द्या, हायड्रोजन 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 आणि हायड्रोजन. मी काय केलं, हा हायड्रोजन काढला, इथं Cl घेतला, तयार काय झाला, CH3Cl.
दुसऱ्या कंपाऊंडमध्ये हा पण हायड्रोजन काढला आणि हा पण काढला, जो पहिला होता आणि दुसरा होता तो पण काढला आणि दोन्ही ठिकाणी Cl घेतला. तिसऱ्यामध्ये काय करणार आहे पहा, आता मी हा पण काढून टाकते, म्हणजे मला काय मिळणार आहे इथं CHCl3. काय मिळालं CHCl3, CHCl3 आले का Cl3. अशा पद्धतीनं चौथ्या वेळेला मी काय केलं, हा पण हायड्रोजन काढून टाकला आणि इथं पण Cl लिहिलं, तर मला जे संयुग मिळालं हे कोणतं मिळालं तर CCl4, कार्बन टेट्रा क्लोराईड. ओके, कार्बन टेट्रा क्लोराईड नाव आहे याचं. वरच्याचं नाव काय हो तर वरच्याचं नाव क्लोरोफॉर्म आहे. CHCl3 म्हणजे क्लोरोफॉर्म. अशा पद्धतीनं ज्या पद्धतीने तो हायड्रोजन क्लोरीन याच्याबरोबर शेअरिंग करतो आणि कंपाऊंड तयार करतो, त्याच पद्धतीनं आणखीन जे काही दुसरे मूलद्रव्य आहेत म्हणजे ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, सल्फर असेल, फॉस्फरस आहे, यांच्याबरोबर देखील तो काय करतो तर वेगवेगळी संयुग तयार सहसंयुज बंधाने वेगवेगळी सहसंयुज बंध निर्माण करतो आणि त्यापासून आणखी दुसरी वेगळी मूलद्रव्य तयार होतात. फॉर एक्झाम्पल पहा, कार्बन आणि ऑक्सिजन घेतला, कार्बन मोनॉक्साईड झाला, कार्बन आणि ऑक्सिजनचे 2 घेतले, कार्बन डायऑक्साईड झाला. आता कार्बन आणि नायट्रोजन घेतला हां, तर त्याच्यापासून आणखी वेगळं तयार होणार कंपाऊंड. कार्बन आणि सल्फर घेतला, त्याच्यापासून आणखी वेगळं होणार आहे. फॉस्फरस घेतला, आणखीन वेगळं तयार होणार आहे. असं प्रत्येक इतर वेगळ्या मूलद्रव्याशी, असं काही नाही की फक्त हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबरच करतो, तर प्रत्येक मूलद्रव्याशी हा काय करतो सहसंयुज बंधाने म्हणजे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करून संधान करून वेगवेगळ्या पद्धतीची संयुग तो तयार करू शकतो. आणखीन सगळ्यात महत्त्वाची आणि चौथा जो वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहे कार्बनचा तो म्हणजे समघटता. आता समघटकता याला इंग्लिशमध्ये आयसोमेरिझम असं म्हणतात. काय म्हणतात तो याला इंग्लिशमध्ये आयसोमेरिझम. आणि याबद्दल तुम्हाला काही डिटेल सांगितलं नाही आहे, फक्त समघटकता एवढंच नाव दिलेलं आहे. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं आहे, कार्बन हे आगळं वेगळं मूलद्रव्य कशा पद्धतीनं आहे आणि त्याची ठळक वैशिष्ट्य कोणती आहेत, त्याचे गुणधर्म कोणते आहेत हे आपण बघितलं. सगळ्यात पहिला गुणधर्म तुम्ही काय सांगणार आहे, एक तर त्याच्या छोट्याशा अणूपासून खूप सारे मोठे प्रचंड मोठे महारेणू तयार करता येतात. दुसरं शृंखला बंधन शक्ती असते. तिसरं काय सांगणार, बंध तयार करू शकतो तो वेगवेगळ्या पद्धतीचे. चौथं काय सांगणार, चतुसंयुज असल्यामुळे काय करतो तो वेगवेगळ्या मूलद्रव्याबरोबर वेगवेगळी संयुग तयार करतो. आणि जो पाचवा गुणधर्म आहे तो म्हणजे समघटता, समघटकता म्हणजे त्यालाच इंग्लिशमध्ये आयसोमेरिझम असं म्हणतात. आय होप तुम्हाला हे सगळे आजच्या व्हिडिओ लेक्चरमधले जे काही गुणधर्म सांगितले आहेत, जे काही तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे, ही तुम्हाला समजली असेल. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थांबतोय. थँक्यू.